विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता पक्षांतर्गत खांदेपालट करण्याची तयारी सुरू केली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आता एक व्यक्ती एक पद या भाजपतील धोरणानुसार पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटना पर्व या संघटनात्मक पुनर्बांधणी उपक्रमाचे राज्य प्रभारी म्हणून 28 डिसेंबर रोजी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली। विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाला असणारे अधिकार आता चव्हाण यांच्याकडे असणार आहेत। त्यामुळे पुढील काळामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच असतील यावर शिक्केमोर्तब झाल्याचं बोललं जातंय। पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आता रवींद्र चव्हाणच का? रवींद्र चव्हाण यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी न देता संघटनात्मक जबाबदारी का दिली जाते? जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून। नमस्कार, मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। सर्वात आधी जाणून घेऊयात रवींद्र चव्हाण यांची पार्श्वभूमी आणि राजकीय प्रवासाबद्दल। 2009 पासून सलग 4 टर्म आमदार राहिलेले रवींद्र चव्हाण यांचा राजकीय आलेख हा नेहमीच चढता राहिलेला आहे। 2002 साली भाजपच्या युवा मोर्चाचे उपजिल्हा प्रमुख म्हणून सुरुवात करणारे रवींद्र चव्हाण हे 2005 साली सर्वप्रथम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले। दांडगा जनसंपर्क, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, कार्यकर्त्यांचं विस्तृत जाळं आणि थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याची सवय या गोष्टी रवींद्र चव्हाण यांना राजकारणात पुढे जाण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या। नगरसेवक झाल्यानंतर त्यांना 2006 आणि 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, ज्याचा वापर त्यांनी पक्ष संघटनेच्या वाढीसाठी तसेच कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी केला, ज्याचा फायदा त्यांना 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाला। विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर नव्याने तयार झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार म्हणून रवींद्र चव्हाण हे निवडून आले आणि त्यानंतर आज तागयात आपलं वर्चस्व या मतदारसंघावर राखण्यात ते यशस्वी देखील झालेले आहेत। आमदार झाल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे शहर, पनवेल या भागात चांगलं यश मिळालं। त्यांच्या या कर्तृत्वाची पोच पावती म्हणून 2015-16 साली त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली। या संबंध काळात त्यांनी बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं। 2019 मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले। यावेळी महाविकास आघाडीचा राज्यात प्रयोग झाल्यानं भाजपला काही काळ विरोधी बाकांवर बसावं लागलं। मात्र लवकरच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात भाजप व शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले। असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी होऊन शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन करण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे यावेळी त्यांना राज्यमंत्री पदावरून थेट कॅबिनेट मंत्री पदाची बढती देत अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती देण्यात आली। तसेच सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांना देण्यात आले, ज्याच्या बळावर त्यांनी या जिल्ह्यांमध्ये भाजपची पाळेमुळे घट्ट रोवत 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला महत्त्वपूर्ण असं यश मिळवून दिलं। हे झालं त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल। पण भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाणच का? तर याचं उत्तर म्हणजे ते मराठा समाजातील असल्याचं बोललं जातंय। ते उत्तम संघटक देखील आहेत। यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून देखील ते ओळखले जातात। तसंच ठाणे, पालघर आणि कोकण विभाग या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्येच त्यांना शह देण्यासाठीचे राजकीय समीकरण म्हणूनही त्यांच्या या नियुक्तीकडे पाहता येतं। रवींद्र चव्हाण यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमधील जागा भाजपला जिंकवून दिल्या होत्या। त्यानंतर एकीकडे यंदा 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 6 आमदार निवडून आलेले असताना भाजपचे मात्र 9 आमदार निवडून आणत ठाणे जिल्ह्यात शिवसेनेवरती यशस्वीपणे कुरघोडी केल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या कोकण पट्ट्यात कणकवली, पनवेल, उरण आणि पेण या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आणत पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला धक्का दिला। तसेच पालघर भागातही हितेंद्र उर्फ भाई ठाकूर यांचे एकहाती वर्चस्व असणारे बहुजन विकास आघाडीला धक्का देत भाजपचे 2 आमदार निवडून त्यांनी आणले।
त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था जसे की महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका या सर्वांचं आव्हान भाजपसमोर असताना रवींद्र चव्हाण यांच्यासारखा उत्तम संघटक हा प्रदेशाध्यक्षपदी असणं भाजपच्या फायद्याचं ठरणार आहे। सोबतच एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात तसंच पालघर आणि कोकण पट्ट्यात भाजपचं प्राबल्य आणखी वाढावं म्हणून देखील रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला काय वाटतं? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष होण्याची आणखी काय कारणे असू शकतील? तुमची मते आणि प्रतिक्रिया आवर्जून आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अशाच राजकीय कॉन्टेंटसाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा द पॉलिटिक्स। धन्यवाद।